जय महाराष्ट्र मित्रांनो, नीति आयोग तर्फे वर्क फॉर भारत विकसित भारत यासाठी यंग प्रोफेशनल भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एग्जाम नाही आहे, डायरेक्ट तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरून अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे प्रति महिना इथे आपल्याला 60,000 रुपये सॅलरी सुद्धा मिळणार आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगून देतो, ही काय परमनंट वॅकन्सी नाही आहे, 2 वर्षाचा हा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर झालं, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट झालं, टुरिझम झालं, यांसारख्या ज्या नवीन नवीन पॉलिसी येत असतात त्यामध्ये योग्य तो रिसर्च करायचा, डेव्हलपमेंट करायची, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। 2 पोस्ट आहे, कन्सल्टंटची आणि यंग प्रोफेशनलची आहे। त्यामुळे जर इथे तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर बिंदास अप्लाय करा, कारण की एग्जाम पण नाही आहे, फी पण नाही आहे। जे पण तुम्ही अप्लाय करणार आहात त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होतं। महत्त्वाचं म्हणजे सॅलरी चांगली आहे, गव्हर्नमेंटचे जे टॉप अधिकारी आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे आणि 2 वर्षामध्ये भरपूर काही तुम्ही कमवू शकणार आहात। आणि हा जो एक्सपिरियन्स आहे तो नक्कीच कॅल्क्युलेट करून तुम्ही कुठेही इझिली जॉबला लागू शकताय। त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या कशा प्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, नीति आयोग यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय। niti.gov.in ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, 100% जेन्युइन अपडेट आहे आणि यावरच तुम्हाला यांच्या वेबसाईटवरच दिसून जाईल। इथे बघा, विकसित भारत, जॉईन नीति आयोग मिशन फॉर विकसित भारत या अंतर्गत 2 वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे, जसं की तुम्ही ते बघू शकताय। यंग प्रोफेशनल आणि कन्सल्टंट यासाठी ही हायरिंग होते आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, जसं की डेटा मॅनेजमेंट अँड प्रोजेक्ट झालं, त्याच्यानंतर बघू शकता हेल्थ अँड न्यूट्रिशन झालं, ॲग्रिकल्चर झालं, रूरल झालं, अशा वेगवेगळे जे पॉलिसीज वगैरे येत असतात त्यासाठी रिसर्च करणं, अभ्यास करणं, अशा प्रकारे तुमची इथे पोस्ट असणार आहे। अजून पुढे तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे दिसून जाईल वर्क फॉर भारत। यस, हे पण सेम आहे, हा पण सेम इनिशिएटिव्ह आहे, ज्यामध्ये कन्सल्टंट आणि यंग प्रोफेशनलचे रोल्स आहे वेगवेगळे, जसं की ॲग्रिकल्चर झालं, त्याच्यानंतर क्लायमेट चेंज झालं, डेटा अँटिक झालं, त्याच्यानंतर इंडस्ट्री अँड फॉरेन इन्व्हेस्टमेंट झालं, इन्फ्रास्ट्रक्चर झालं, हेल्थ झालं, प्लॅनिंग झालं, वोटिंग झालं, स्टेट झालं, ट्रान्सपोर्ट झालं, टुरिझम झालं, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट झालं आणि मेनी मोर यांसारख्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज गव्हर्नमेंट आणत असतो त्यासाठी रिसर्च करणे, डेटा काढणे, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कधी पण बघत असाल तर तुम्ही वर्षभरात ही अपॉर्च्युनिटी ओपन असते, तुम्ही कधी पण अप्लाय करू शकणार आहात। ओके, ही एक चांगली गोष्ट आहे। आता अप्लाय कसं करायचं तर बघू शकताय, स्वतः यांनी लिंक्डइन पेजवर पण सगळी माहिती मेन्शन केलेली आहे, जसं की बघू शकताय, बी अ पार्ट ऑफ नीति आयोग्स विजन वोकल फॉर लोकल। हे म्हणजे असे जे वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज, वेगवेगळे प्रोजेक्ट हे काढत असतात त्यासाठी यांना यंग प्रोफेशनलची गरज पडते, जे की भारतातले तरुण तरुणी आहे, यांना नवीन नवीन माहितीच आयडिया देतील। तर इथे बघा, ही यांची PDF आहे, यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, प्लस तुम्ही ते बघू शकता यातही माहिती आहे। आणि अप्लाय कसं करायचं तर इथून आपण अप्लाय करणार आहोत। आता सगळ्यात आधी आपण बघून घेऊ कोण कोण अप्लाय करू शकतोय। तर थोडक्यात या यंग प्रोफेशनल प्रोग्रामचा हेतू काय आहे, ही जी भरती निघाली आहे हिचं विजन काय आहे तर तुम्ही ते बघू शकता। भारत हा विकसनशील देश आहे, त्यामुळे भारताला वेगवेगळ्या गोष्टींची गरज पडते आहे। मग त्यासाठीच इनोव्हेटिव्ह आयडिया झालं किंवा जे तरुण तरुणी आहेत त्यांच्या ज्या आयडियाज आहेत त्याचा उपयोग इथे केला जातो। यांचं मिशनच ते आहे की यंग प्रोफेशनल जे कन्सल्टंट आहे त्यांची आपण मदत घेऊ शकतो। ओके, जसं की तुम्ही ते बघू शकता, कॅन्डिडेट शूड बिलो 32 इयर, म्हणजे जास्तीत जास्त वय तुमचं 32 पाहिजे, 32च्या आत तुम्ही असाल अप्लाय करू शकतोय। आणि ही जी इंटर्नशिप म्हणजे थोडक्यात हा जो प्रोग्राम आहे हा 2 वर्षाचा प्रोग्राम असणार आहे। म्हणजे आज तुम्ही जॉईन करताय तर आजपासून पुढचे 2 वर्ष तुम्ही हे काम करू शकताय। त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय 60,000 रुपये तुम्हाला प्रति महिना इथे मिळणार आहे। सीनियर कन्सल्टंट जे आहे, जिथे एक्सपिरियन्स आहे त्यासाठी 1 लाख रुपयांपर्यंत मिळतो आणि ज्युनियरसाठी तुम्ही अप्लाय करताय तर 60,000 रुपयांपर्यंत तुम्हाला इथे मिळतो। ओके, त्यानंतर याचा हेतू काय ते तुम्ही ते बघू शकता। थोडक्यात जे मी तुम्हाला मराठीत सांगितलं तेच, ऑपरेशनल ग्राउंड लेवलवर नेमका कशा प्रकारे काम चाललंय, जे आपण पॉलिसीज आहे गव्हर्नमेंटचे वुमनसाठी आणतोय, टुरिझमसाठी आणतोय, या पॉलिसी प्रॉपरली वर्क होत आहे की नाही, त्यामध्ये काय लूप होल आहे, कशा प्रकारे आपण ते अजून चांगलं करू शकतोय, अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बीटेक तुम्ही करताय किंवा
मास्टर इन सायन्स म्हणजे BSc करताय, टेक्नॉलॉजी, कम्प्युटर ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर कॉमर्स तुम्ही करताय म्हणजे BCom करताय, स्टॅटिस्टिक करताय, मॅथ्स करताय, इकॉनॉमिक्स करताय, मॅनेजमेंट, कम्युनिकेशन डेव्हलपमेंट हे तुम्ही करताय, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट करताय, किंवा इथे बघू शकता CA करताय तुम्ही, CMA करताय, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. म्हणजे थोडक्यात 10वी+2 म्हणजे 12वी नंतर कुठलाही तुम्ही 4 वर्षाचा एक कोर्स केलेला आहे तुम्ही इथे पात्र असणार आहे. म्हणजे यंग प्रोफेशनल तुम्ही पाहिजे. इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे वर्क एक्सपिरियन्स मागितलेला आहे, कारण की सॅलरी तुम्हाला इथे डायरेक्ट 60,000 देता आहे कुठलीही एक्झाम न घेता. त्यामुळे यांचं म्हणणं आहे की आम्ही एक्झाम वगैरे काही घेत नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला थोडाफार अनुभव पाहिजे. तर अनुभव कसला पाहिजे, तर कुठलाही 1 वर्षाचा एक्सपिरियन्स, मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स, प्रोफेशनल एक्सपिरियन्स तुमच्याकडे पाहिजे. टेक्नॉलॉजी, प्रोडक्ट डेव्हलपमेंट किंवा फायनान्शियल, बिझनेस मॅनेजमेंट किंवा डेटा एंट्रिक्स, उद्योजक यापैकी कुठलाही तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरी चालणार आहे. डिझायरेबल एक्सपिरियन्स इन स्टार्टअप, कारण की त्या रिलेटेड प्रोजेक्ट असू शकताय, लॅब मेकर्स किंवा कुठलाही एक्सपिरियन्स तुमच्याकडे 1 इयरचा आहे, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. ओके, आता ॲप्लिकेशन सबमिट कसं करायचं, तर इथे बघा आहे यांची PDF मध्ये माहिती दिलेली आहे आणि प्लस हे ॲप्लिकेशन आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला रजिस्टर करून घ्यायचं आहे, त्यानंतर लॉग इन करून आपली प्रोफाईल बनवायची आहे आणि प्रोफाईल सबमिट करायची आहे. तर आय हॅव यावर क्लिक करून तुम्हाला प्रोसीड म्हणायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपलं नाव, ईमेल ॲड्रेस, जन्मतारीख, त्याच्यानंतर क्वेश्चन आहे यापैकी, म्हणजे तुम्ही पासवर्ड विसरलात तर कुठल्या सिटीमध्ये बॉर्न झालं असं कुठलंही एक तुम्ही क्वेश्चन निवडून त्याचं आन्सर टाकू शकताय. त्यानंतर पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, पासवर्ड कन्फर्म करायचा आहे, कॅप्चा येईल, कॅप्चा रिफ्रेश किंवा कॅप्चा इथे टाकून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथे बघा आलंय ऑलरेडी रजिस्टर, तर पुन्हा यावर यायचं आहे. मग तुम्ही ज्या ईमेल ॲड्रेसने रजिस्टर केलं आहे तो ईमेल ॲड्रेस, पासवर्ड हा कॅप्चा टाकून लॉग इन करा. कंप्लीट तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय होणार आहात. अप्लाय झाल्यानंतर जर का तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला नीती आयोगकडनं ऑफिशियल @नीती आयोग यातर्फे तुम्हाला मेल येईल. मेल आल्यानंतर तुमची जॉईनिंग कधी असेल, काय असेल, सगळी माहिती तुम्हाला सांगितलं जाईल. त्यामुळे जे इलिजिबल आहे, तुमचे मित्र आहे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, चांगली सॅलरी 60,000 रुपये प्रति महिना पाहिजे आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच नवीन अपॉर्च्युनिटीसाठी, करिअर गायडन्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.